आज थंडी आहे, पण तरीसुद्धा आपण बूथवरती बघितलं तर लोक येतात आहे आणि मला वाटतं लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. काय विजयाचा विश्वास आहे का? गेल्या 8 दिवसात तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे आणि मतदार राजांना आव्हान देखील केलंय, आता मतपेटीमधून ते बाहेर येईल. गेल्या 8 दिवसापासून नाही, पण निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरती आहे आणि जिथं जिथं आम्ही बैठका सभा जिथं घेतल्यात त्याच्यामध्ये सर्व लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. साहेब, रात्री बीड शहरामध्ये काही ठिकाणी पैसे वाटप केल्याचे देखील प्रकार समोर आले आणि या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे आणि त्या पैसे वाटणाऱ्यांकडे एका विशिष्ट पक्षाचे चिन्ह देखील आढळून आले. मला काल पण तो व्हिडिओ पण माझ्याकडे आलेला आहे. त्या संदर्भातलं मी प्रशासनाला ह्या संदर्भातलं बोललेलो पण आहे तिथे मी, आणि प्रशासनाने दखल घेतली की नाही आत्ता मला कळेल. पण जो प्रकार आणि जो व्हिडिओमध्ये जे लक्षात येते की एक पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्पलेट तिथं सापडलेलं आहे आणि कशा पद्धतीने एखादा हताश झाल्यानंतर लोक निवडणूक घसरल्या हातातून गेल्यानंतर हा प्रकार दिसून येतो. कमान हे तुम्ही एकट्याने सांभाळलेली आहे. दुसऱ्या पक्षाचं जर बघितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडच्या मैदानात आले होते, आरोप प्रत्यारोप झाले, मात्र तुमच्या पक्षाचा कुठल्याही वरिष्ठ पातळीवरचा नेता आला नाही, एकट्याने प्रचाराचं कमान सांभाळले. नाही, मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत लोक होते. सलीमभाई माझ्यासोबत होते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष माझ्यासोबत होते. आणि लोक सोबत असल्यावर काय आहे, जर मला असं वाटतं त्यांचे लोक त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार तिथं बोलवलं. जे काही बोगस मतदान आहे, माझं पूर्णपणे बोगस मतदानावरती लक्ष आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ते जे मतदान जिल्ह्याभरातून जे काही गावातून बोगस मतदान त्याची यादी सुद्धा तयार आहे. म्हणून माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना. केल्याच्या नंतर त्यांनी बॅगांमध्ये पैसे आणले होते. नाही, ते काही बघितलं नाही. त्यांनी आरोप केला की क्षीरसागरांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये लागलेली आहे. काय विश्वास असणार याला? आमची प्रतिष्ठा नाही, ही सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा आहे. भैया, आपण जर बघितलं, आपण नगरपालिकाची अनेक निवडणूक बघितली, पण ह्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली शेवटच्या दिवशी. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचे जे नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत तर ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्षश्रेष्ठींना बोलले असेल, त्याच्यामुळे ते आले असतील. क्षीरसागर कुटुंबामध्ये तुम्ही एकीकडे होते, संपूर्ण कुटुंब एकीकडे होते, वगैरे कसे बघता? तुम्ही वारंवार हाच प्रश्न विचारतात, पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देतात. भैया साहेब, आपण जर कशाच्या प्रश्नाबरोबर क्षीरसागर मुक्त नगरपालिका असं सुद्धा पक्षाकडून ठरवण्यात आलं होतं, काय नेमकं कारण आहे? क्षीरसागर मुक्तचा नारा विरोधी पक्षाकडून दिला जातो. मला वाटतं मी लहानपणापासून बघतो, 20-25 वर्षापासून हाच नारा चालतो. पण क्षीरसागर असेल, जो काम करेल तो टिकेल. हो, शांततेत सकाळपासून मतदान बीड शहरात चालू आहे. आणि काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे बीडमध्ये होते आणि अनेक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, मागण्या केल्या. बीडला एक परिपूर्ण शहर बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. उर्वरित जे काम आहेत आणि जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना एक पॅकेज बनवून हे फडणवीस साहेब आणि पंकजाताई यांच्या माध्यमातून बीड शहरातलं स्वप्न पूर्ण होईल. उत्साहाचं वातावरण आहे. अत्यंत शांततेत मतदान सगळीकडं सुरू आहे. कुठं मशीन्सचं 1-2 जागी बंद पडल्यात वगैरे अशा तक्रारी होत्या, पण ते पण सगळं सुरळीत आहे. या मतदानाच्या आदल्या दिवशी 2 राष्ट्रवादीचं देखील समोर आलेले आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं हा सगळा प्रवास हे असे काही गोष्टी कानावर आल्या होत्या, पण तसा जो प्रशासन आहे, आयोग आणि पोलीस प्रशासन, या दोन्हीकडे आम्ही तशा संदर्भातल्या तक्रारी केल्या आणि योग्य ती कारवाई झालेली. बोगस आधार कार्ड काय नेमकं असायला? हे अशा काही भागात बोगस ID कार्ड तयार करणं, त्यावर वेगळे वेगळे फोटो लावणं, असे प्रकार कानावर आले होते आणि त्या गोष्टी सगळ्या आम्ही आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला बोललो. त्यांच्याकडे स्कॅनर्स आहेत आणि अशा प्रकारे जे कोणी बोगस मतदान करत असेल त्यांना नक्कीच तिथं रोकथाम होईल आणि गुन्हे दाखल होतील असं आम्हाला त्यांनी आश्वस्त केले. म्हणून असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता प्रशासन आणि आयोग घेत आहे आणि आम्हीसुद्धा आपल्यामार्फत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आणि सगळ्या उमेदवारांना ह्या सूचना देतो की अशा प्रकार कुठं घडून आले तर त्वरित आपण आमच्याशी किंवा जे आयोग आहे याच्याशी संपर्क साधा. म्हणजे तुम्हाला रोखण्यासाठी बरेच जण मैदानात आलेले होते. तुम्ही पाहिलं केवढेचं पार्सल देखील तुम्ही वारंवार म्हणत आहात. काय असेल उद्याचं चित्र नेमकं? काय विश्वास आहे? क्षीरसागर कुटुंब या ठिकाणी वर्चस्वाची लढाई लढते. लोकांचा विश्वास आहे. गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे
आणि शहरात काय काम केलं ते आम्ही जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या माध्यमातून पुढं लोकांसमोर मांडलेलं आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या काळात 5 वर्षात काय करायचं याचं सुद्धा संकल्पपत्र आम्ही सादर केलं. मला वाटत नाही इतर कुठल्या पक्षाने अशा प्रकारचा वचननामा जाहीरनामा सादर केला. त्यांना शहराची माहिती नाही आहे. बाहेरचे लोक आलेले हे स्वतःच्या स्वार्थापोटी काही ना काही प्राप्तीसाठी इथे येण्याचा प्रयत्न करतात. तो हाणून पाडला जाईल आपल्या जनतेकडनं, हा मला ठाम विश्वास आहे.